मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये शिक्षक भरतीबाबत एक महत्वाची बातमी अशी आहे की माननीय शिक्षण आयुक्त यांनी निवडणूक जी काही आचारसंहिता आहे त्या आचारसंहितेमध्ये शिक्षक भरतीचा जो काही दुसरा टप्पा आहे, ज्याला आपण सेकंड फेज म्हणतो, तो घेण्यासाठी परवानगी मागितलेली आहे. आणि इन केस ही जर परवानगी शिक्षण आयुक्तांना जर मिळाली तर लवकरात लवकर शिक्षक भरतीचा जो काही दुसरा फेज आहे तो आता सुरू होऊ शकतो. पण अर्थातच हे सर्व काही निवडणूक आयोगावर अवलंबून आहे. कारण त्यांनी निवडणूक आयोगाकडे परमिशन्स मागितलेली आहे. परमिशन जर मिळाली त्यांना तर ते दुसरा फेज लवकरात लवकर सुरू करण्याच्या तयारीत आहेत. अशी ही जी कालची म्हणजे जे काही 4 फेब्रुवारीचं जे काही आपलं 4 एप्रिलचं जे काही नोटिफिकेशन आलेलं आहे त्या नोटिफिकेशन मध्ये त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे. तर आता आपण आपल्या विषयाकडे वळूया. आपला विषय आहे की मुलाखतीसाठी जात असताना जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, त्यांनी काय करायचं आणि काय करायला नको, या विषयावर आपण चर्चा करत आहे. आणि ही सर्वात महत्वाची चर्चा आहे. आणि ही चर्चा मित्र आपण घेत असताना आपल्या मनामध्ये जे काही निगेटिव्ह विचार आहेत ते कृपा करून आपण दूर ठेवायला पाहिजे. कारण मला एक असा अनुभव येतो की जेव्हा आपण असा व्हिडिओ टाकतो तेव्हा एकच प्रश्न येतो, तो म्हणजे पैशाची मागणी करतील का. माझं म्हणणं आहे सर्वच संस्था म्हणजे जसं आपण म्हणतो पाची बोट सारखे नसतात, तशातला प्रकार असा आहे की सर्वच संस्था काही सारख्या नाहीत. बऱ्याचशा संस्था अशा आहेत की त्यांना तुमची गुणवत्ता तपासायची आहे आणि गुणवत्तेनुसारच शिक्षक उमेदवारांची निवड करायची आहे. कारण हा 2017चा अनुभव आहे. 2017 मध्ये बऱ्याचशा अशा संस्था आहेत की त्यांनी एक नया पैसा न घेता शिक्षक उमेदवारांची निवड केलेली आहे. त्यामुळे आपल्याला आपलं कार्य करायचं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपलं कार्य कोणतं आहे तर आपल्याला आपली जी मुलाखत आहे ही मुलाखत ज्यामध्ये आपल्याला आपलं अध्यापन कौशल्य सिद्ध करायचं आहे आणि आपला पर्सनल इंटरव्ह्यू द्यायचा आहे, तो कशा प्रकारे चांगल्या प्रतीचा दिला जाईल याकडे आपल्याला मित्र लक्ष द्यायचं आहे. त्यामुळे आपल्या मनामध्ये जे काही मुलाखतच्या अगोदर जे निगेटिव्ह विचार आहेत की तेथे जाऊनही काहीच ते विचारणार नाहीत, कोणत्याच प्रकारचा लेसन घेणार नाहीत, ते फक्त पैशाचीच मागणी करणार आहेत, हे सगळे सध्याचे हे जे विचार आहेत याला निगेटिव्ह विचार म्हणतो आपण, हे बाजूला ठेवा आणि एकच पॉझिटिव्ह विचार आपल्या जवळ घ्या. आणि तो असा घ्यायचा आहे आपल्याला की आपल्याला आपलं मुलाखत आणि अध्यापन कौशल्य म्हणजे चांगल्या प्रतीचं असलं पाहिजे आणि आपण तिथं चांगल्या प्रकारे या गोष्टीकडे म्हणजे आपण बघितलं पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यासाठी आपल्याला जो काही वेळ आहे या वेळेचा सदुपयोग घ्यायचा आहे आणि आपल्याला मुलाखतीची तयारी करायची आहे. चला तर मग मी आता आपल्या स्क्रीनवर काही महत्वाचे मुद्दे या बाबतीत जे काही मुलाखतीला जात असताना कोणत्या गोष्टीची आपण काळजी घ्यायला पाहिजे त्याविषयी आपण आता बघणार आहे. मित्र एक लक्षात घ्या, याच्यामधला बराचसा भाग हा रिपीट सुद्धा होतो आहे, पण तो महत्वाचा असल्यामुळे रिपीट करणं आवश्यक आहे, हे सुद्धा इथं महत्वाचं आहे. तर मी आता या स्क्रीनवर काही मुद्दे इथं शेअर करतोय. ते मुद्दे आता आपल्याला काळजीपूर्वक त्याचं रीडिंग करायचं आहे, त्यावर आपल्याला मित्र चर्चा करायची आहे, हे सगळ्यात महत्व आहे. काल सुद्धा आपण मुलाखतीसाठी जात असताना शिक्षक उमेदवारांनी कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे त्यावर चर्चा केलेली आहे आणि तीच चर्चा आज आपल्याला पुढे कंटिन्यू करायची आहे. त्याच्यामधले कोणकोणते महत्वाचे मुद्दे आहेत ज्याकडे शिक्षक उमेदवारांनी लक्ष दिलं पाहिजे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. बघा, शिक्षक भरती पवित्र पोर्टल मुलाखत आणि डेमो कसा द्यावा यासाठी तुम्ही पूर्वतयारी करणे आवश्यक आहे आणि त्याची आपल्याला संपूर्ण माहिती घ्यायची आहे. तर आपला पहिला जो मुद्दा आहे तो मुद्दा मी इथं आपल्या स्क्रीनवरती स्लाइड आहे ती स्लाइड इथं शेअर करतोय, त्याविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे.
आजचा आपला पहिला मुद्दा असा आहे की तुमच्या लॉगिंगवर संस्थांची यादी प्रसिद्ध झाल्यावर तुम्ही त्या संस्थांशी संपर्क साधून तुमच्या मुलाखतीचा दिवस आणि वेळ ठरवू शकता. जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्या शिक्षक उमेदवाराला प्रत्येकांना एक पेज दिलेलं आहे पवित्र पोर्टलवर. त्याच्यावर त्यांचं कम्प्लीट प्रोफाईल आहे, त्यांना लॉगिंग दिलेलं आहे, त्यांना पासवर्ड सुद्धा दिलेला आहे. आणि त्या पेजवर म्हणजे तुमच्या लॉगिंग केल्यानंतर तुमच्या पेजवर ज्या काही संस्था तुम्हाला म्हणजे तुम्ही प्राधान्यक्रम दिलेले आहेत त्याच्यामधल्या कोणकोणत्या संस्था मुलाखतीसाठी आलेल्या आहेत त्या तुम्ही बघायला पाहिजे. अर्थात ह्या सगळ्या गोष्टी कधी निवड यादी लागल्यानंतरच्या आहेत मित्र. जोपर्यंत निवड यादी येत नाही टॅटच्या गुणवत्तेनुसार तोपर्यंत आपल्याला सध्या काहीच करता येत नाही. फक्त आपल्याला आपलं नॉलेज अपडेट करता येते आणि आपल्याला मुलाखतीची तयारी कशा प्रकारे करायची त्या बाबतीत चर्चा करायची आहे. म्हणून आपण फक्त आज या व्हिडिओमध्ये चर्चा करत आहे. म्हणून तुमच्या लॉगिंगवर संस्थांची यादी प्रसिद्ध झाल्यावर तुम्ही त्या संस्थांशी संपर्क साधून तुमच्या मुलाखतीचा दिवस आणि वेळ ठरवू शकता. म्हणजे तुमच्या लॉगिंगवर समजा 10 संस्था आलेल्या आहेत. मग आता या 10 संस्थाला तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं आहे. तर तुम्ही काय करायला पाहिजे, त्या ते संस्था चालक आहेत त्या संस्था चालकांसोबत संपर्क साधायला पाहिजे. संपर्क साधून तुम्ही तुमच्या मुलाखतीचा दिनांक आणि वेळ तुम्ही फिक्स करायला पाहिजे, ती ठरवून घ्यायला पाहिजे. काही वेळेस तुम्हाला 2 संस्थांवर एकाच दिवशी मुलाखतीसाठी बोलावले जाऊ शकते. म्हणजे अशी वेळ सुद्धा येऊ शकते की 2 संस्था आहेत आणि तिथं तुम्हाला 2 किंवा त्यापेक्षा जास्त संस्थेवर तुम्हाला एकाच वेळेस मुलाखतीसाठी बोलावणं आलेलं आहे. तर अशा वेळेस आपण घाबरून न जाता काय करायला पाहिजे, आपण अशा वेळी कोणत्याही प्रकारची काळजी न करता तुम्ही त्यापैकी एका संस्थेची संपर्क करून तुमचा मुलाखतीचा दिवस बदलू सुद्धा शकता. मग अशा वेळेस तुम्ही काय करायला पाहिजे की 2 संस्था आहेत, 2 संस्थेवर तुम्हाला एकाच वेळेस एकाच तारखेला काहीतरी मुलाखत आलेली आहे. तर तुम्ही त्यापैकी कुठल्याही एका संस्थेशी संपर्क साधायचा आणि तुमच्या मुलाखतीचा वेळ आणि दिवस तुम्ही बदलून सुद्धा घेऊ शकता. तो तुमचा अधिकार आहे मित्र. हे सगळ्यात महत्वाचं आहे. वेळ पडल्यास तुम्ही त्यांना विनंती अर्ज सुद्धा देऊ शकता आणि त्या विनंती अर्जावर तुम्ही रिसिप्ट घेऊन तो अर्ज सुद्धा तुमच्या फाईलला तुम्ही व्यवस्थित लावून ठेवायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला दोन्ही संस्थांवर वेगवेगळ्या दिवशी मुलाखतीसाठी जाता येईल. मग तुम्ही जर वेळ जर बदलला तर त्या दोन्ही संस्थेवर तुम्हाला वेगवेगळ्या दिवशी किंवा वेगवेगळ्या तारखेला वेगवेगळ्या वेळेस तुम्हाला तिथं मुलाखतीसाठी जाता येईल. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे स्टार्टिंगच इथून होते की तुमचं जे काही म्हणजे सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं तुमचं जे पेज आहे त्या पेजवर तुमच्या लॉगिंगला संस्थांची यादी येणार आहे. त्या संस्थांच्या यादीमध्ये यादी आल्यानंतर संबंधित संस्थेची तुम्ही संपर्क साधायला पाहिजे. संपर्क साधून तुम्ही काय करायला पाहिजे, मुलाखतीची वेळ आणि तारीख ठरवून घ्यायला पाहिजे. जर समजा एकापेक्षा जास्त संस्थेला जर एकाच दिवशी जर मुलाखत आली किंवा वेळ आली, एकच वेळ आली, तर तुम्ही ती वेळ त्यापैकी एका संस्थेशी संपर्क साधायचा आणि ती वेळ सुद्धा बदलून घेऊ शकता. म्हणजेच तुम्हाला दोन्ही संस्थेवर इंटरव्ह्यू देता येईल. त्या दृष्टिकोनातून तुम्ही प्रयत्न करणं आवश्यक आहे. पुढचा आपल्याला एक म्हणजे मुद्दा आपल्याला इथं घ्यायचा आहे, तो आता इथं मी या स्क्रीनवर शेअर करतो. हा सुद्धा महत्वाचा आहे. मुलाखतीची तयारी करत असताना किंवा मुलाखतीला जाण्याआधी आपल्या मनातील सर्व निगेटिव्ह विचार पूर्णतः मनातून काढूनच टाका. तुम्हाला जर मुलाखतीची तयारी करायची असेल किंवा मुलाखतीला संबंधित संस्थेमध्ये जायचं असेल तर तुमच्या मनामध्ये जे काही निगेटिव्ह विचार आहेत ते पूर्णतः बाजूला सारून टाका. आपल्याला मुलाखतीला जायचंय, मुलाखत द्यायची आहे, पुढे काही हो आणि आपल्याला कुठलाही प्रश्न जर विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे अशी तयारी आपण करून जायला पाहिजे. त्याच्यानंतर आपलं जर समजा तिथं डेमो घेतला गेला म्हणजे डेमो लेसन जर आपल्याला द्यायचा असेल किंवा आपल्याला अध्यापन करायचं असेल तर त्या वर्गावर आपण गेल्यानंतर आपलं अध्यापन कशा प्रकारे चांगलं होणार आहे, आपलं क्लास कंट्रोल कशा प्रकारे चांगलं राहणार आहे, त्यानंतर आपण शिकवण्याची पद्धत कोणती वापरतोय, आपल्याला कथाकथन पद्धत वापरायची आहे की प्रश्न उत्तराची पद्धत वापरायची आहे, जो भाग आपण शिकवणार आहे त्याचं टाचन व्यवस्थित काढल्या गेलं पाहिजे आणि सगळ्यात शेवटी लेसन संपल्यानंतर विद्यार्थ्यांना गृहपाठ सुद्धा दिला गेला पाहिजे. या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत मित्रहो आणि ह्या गोष्टी तुम्ही अध्यापन करत असताना करायला पाहिजे.
म्हणून मुलाखतीची तयारी करत असताना किंवा मुलाखतीला जाण्याआधी आपल्या मनातील सर्व निगेटिव्ह विचार पूर्णतः मनातून काढूनच मुलाखतीला सामोरं जाणे हेच योग्य ठरणार आहे. आणि याचं कारण पुढे असं आहे की कारण 2017 मध्ये मुलाखत सहित जी शिक्षक भरती प्रक्रिया झाली त्यामधून काही ठिकाणी उमेदवाराची निवड त्यांच्या स्किल वर, ज्ञानावर आणि त्यांच्या डेमोवरून झाली असल्याचे सिद्ध झाले आहे. कारण जे आपल्या शिक्षक उमेदवारांच्या मनामध्ये भीती आहे की आम्हाला मुलाखत म्हणजे काहीतरी नॉमिनल आहे, त्यामधनं फक्त पैशाचीच मागणी होते, तर हे मित्र बऱ्याचशा ठिकाणी चुकीचं सुद्धा सिद्ध झालेलं आहे. आणि त्याचं एक उदाहरण म्हणजे 2017 मध्ये शिक्षक भरती झाली आणि ज्या उमेदवारांनी मुलाखतीसह ऑप्शन घेतला होता त्या उमेदवारांचं त्यांचं स्किल, त्यांचं म्हणजे स्किल कशाचं तर अध्यापन कौशल्यांचं, त्यांचं स्किल, त्यांचं ज्ञान आणि त्यांनी जो लेसन दिला होता, त्यांचा जो डेमो होता, त्यावरच त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. हे सुद्धा इथं महत्वाचं आहे. म्हणून मुलाखतीला जात असताना माझी आपल्याला एक विनंती राहणार आहे की तुमच्या मनामध्ये जे निगेटिव्ह विचार येतात ते निगेटिव्ह विचार तुम्ही कृपा करून बाजूला सारा आणि मुलाखतीची तयारी चांगल्या प्रकारे करून मुलाखतीसाठी तुम्हाला जावं लागणार आहे. म्हणून त्यांनी असं दिलेलं आहे. कारण 2017 मध्ये मुलाखत सहित जी शिक्षक भरती प्रक्रिया झाली त्यामधून काही ठिकाणी उमेदवारांची निवड त्यांच्या स्किलवर, ज्ञानावर आणि त्यांच्या डेमोवरूनच झाली असल्याचे सिद्ध झाले आहे. हे तुम्ही तुमचे काही मित्र असतील ज्यांची निवड 2017 मध्ये झालेली आहे त्यांच्याशी सुद्धा आपण या विषयावर चर्चा करा. बरेचसे असे शिक्षक उमेदवार त्यावेळेस जे नियुक्त झाले त्यांनी असं सांगितलेलं आहे की आमचं जे काही निवड आहे ते खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये झाली, मुलाखतीसह झाली, पण तिथं आम्हाला कुठल्याच प्रकारचा एक पैसा सुद्धा देण्याचं काम पडलं नाही. असे सुद्धा शिक्षक उमेदवार तिथं त्यांच्या अध्यापन कौशल्यावर निवडले गेलेले आहेत. मित्र हे लक्षात घ्या. कारण संस्थेंना सुद्धा चांगले शिक्षक उमेदवार पाहिजेत, चांगलं टीचिंग म्हणजे तिथं त्यांनी केलं पाहिजे. कारण कॉम्पिटिशन वाढलेली आहे. जर चांगलं टीचिंग झालं तरच तिथं विद्यार्थी ऍडमिशन घेतात, अन्यथा विद्यार्थी ऍडमिशन घेत नाहीत. आणि विद्यार्थ्यांनी जर ऍडमिशन घेतली नाही तर संबंधित त्यांचे जे सेक्शन आहेत ते सेक्शन मित्र बंद पडतात. हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि कुठलीच संस्था स्वतःचं नुकसान करून घेणार नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे मनात कोणताही संभ्रम न ठेवता मुलाखत कशी योग्य होईल आणि तुमची निवड त्या ठिकाणी मोफत कशी होईल याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. मग त्यासाठी तुम्ही मुलाखतीला जात असताना तुम्ही तुमच्या मनामध्ये कुठलाही संभ्रम ठेवू नका. तुमची मुलाखत कशा प्रकारे चांगली होणार आहे, तुमचं अध्यापन कौशल्य कशा प्रकारे प्रभावी होणार आहे, तुमचं क्लास कंट्रोल कशा प्रकारे चांगलं राहणार आहे, तुमचा जो जो काही लेसन आहे तो विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारे समजला पाहिजे. तुम्ही जे शिकवलं त्यावर जर तुम्ही विद्यार्थ्याला प्रश्न विचारले तर त्या विद्यार्थ्यांनी त्या प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टी तिथं पाहिल्या जातात. आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या मनामध्ये कुठलाच संभ्रम ठेवू नका. आणि तुमची जी काही समजा सिलेक्शन आहे ते मोफत कसं होईल याकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही तुमच्या मुलाखतीची जी काही तयारी आहे ती योग्य प्रकारे करायला पाहिजे. हे माझं आपणास आवर्जून एक सांगणं राहणार आहे. तर पुढचा आपण पॉइंट घेऊया. पुढचा सुद्धा एक महत्वाचा पॉइंट याच्यामध्ये आहे. कारण याच्यामध्ये काही अफवा सुद्धा म्हणजे पसरवण्यात आलेल्या आहेत. त्या अफवा कशा आहेत तर बघा, काही उमेदवारांमध्ये अशी अफवा पसरली आहे की संस्थेमध्ये मुलाखतीपेक्षा पैशाची बोलणी यावर जास्त भर दिला जातो. कारण हे आपण पाहतोय जेव्हा व्हिडिओ टाकतो तेव्हा त्या कमेंट्स मध्ये सुद्धा दिल्या जाते की पैशाची मागणी होईल का, पैसे किती मागितले जातील, पैशावरच सिलेक्शन होते का. ह्या मित्र याच्यामध्ये बऱ्याचशा अफवा सुद्धा आहेत, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून इथं स्पष्ट दिलेलं आहे आपण की काही उमेदवारांमध्ये अशी अफवा पसरली आहे की संस्थेमध्ये मुलाखतीपेक्षा पैशाची बोलणी यावर जास्त भर दिल्या जातो. ही एक अफवा आहे मित्र. बऱ्याचशा ठिकाणी काही अपवादात्मक संस्था आहेत, काही प्रश्नच येत नाही. मी तुमच्या मताशी सहमत आहे, पण सर्वच संस्था अशा नाहीत, कारण पाची बोट सारखे नसतात. बऱ्याचशा ज्या संस्था आहेत त्या स्किल आणि अध्यापन कौशल्यावर सुद्धा सिलेक्शन करतात. परंतु खरे पाहता सगळ्याच संस्थांमध्ये असे घडत नसून 99% संस्थांमध्ये तुमच्या कौशल्याची, ज्ञानाची, तुमच्याजवळ असलेल्या सुप्त गुणांची परीक्षा घेऊन त्यावरूनच निवड केल्या जाते. बऱ्याचशा संस्था अशा आहेत, 99% संस्था अशा आहेत, 1% संस्था अशा असतील की त्या पैसे घेत असतील.
पण बऱ्याचशा संस्था अशा आहेत, 99% संस्था, की त्या तुमच्या कौशल्य, तुमचं अध्यापन कौशल्य तिथं ते पाहतात. तुमच्याकडे असलेलं विषयाचं ज्ञान पाहिले जाते. तुम्ही जो विषय शिकवता त्या विषयाचं तुम्हाला किती सखोल ज्ञान आहे ते सुद्धा तिथं पाहिलं जाते. आणि तुमच्याकडे जे काही सुप्त गुण आहेत, तुमच्या अंगी जे सुप्त गुण असतात, की जेणेकरून तुम्ही तो जो विषय शिकवायचा आहे तो खेळीमेळीच्या वातावरणामध्ये कशा प्रकारे विद्यार्थ्यांना शिकवला जाईल आणि त्यांच्या गळी कसा उतरवला जाईल, या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. हे सगळ्यात इथं महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला आलेल्या सर्व 10 संस्थांवर तुम्ही मुलाखतीसाठी जाणं योग्य ठरेल. कारण पाण्यात उतरल्याशिवाय आपणास कळू शकत नाही की ते पाणी किती खोल आहे. जर तुमच्या प्रोफाईलला 10 संस्था आल्या असतील आणि त्या 10 संस्थेला तुम्हाला जर मुलाखतीला जायचं असेल, तुम्ही प्रत्येक संस्थेमध्ये मुलाखतीसाठी गेलं पाहिजे. कारण जोपर्यंत तुम्ही त्या पाण्यात उतरत नाही तोपर्यंत त्या पाण्याची खोली आपल्याला कळत नाही, हे लक्षात घ्या. म्हणून आपण असं म्हणून चालणार नाही की आपण मुलाखतीला जायचंच नाही कारण संस्थेवाले पैसे मागतात, असं म्हणून चालणार नाही. आपण जोपर्यंत त्याच्या आतमध्ये जात नाही, आपला अनुभव काय आहे, आपल्याला खरोखरच मागणी झाली आहे का, या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथं स्वतःहून जायला पाहिजे. म्हणून तुम्ही तिथे पाणी किती खोल आहे ते तपासायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला जेवढ्या काही संस्था तुमच्या प्रोफाईलला येतील तेवढ्या प्रत्येक संस्थेमध्ये तुम्ही इंटरव्ह्यूला जायला पाहिजे. आणि तुम्ही तिथं तुमचं मुलाखतीमध्ये आणि अध्यापन कौशल्य, तुमच्याकडे असलेलं ज्ञान, विषयाचं ज्ञान सगळ्यात महत्वाचं आहे. सखोल आपल्या विषयाचं ज्ञान असलं पाहिजे. आणि तुमच्याकडे जे सुप्त गुण आहेत ते सुप्त गुण सुद्धा त्यांना दिसले पाहिजे. हे इथं सगळ्यात महत्वाचं आहे मित्र. पुढे बघा, तुमच्यामध्ये क्वालिटी असेल तर नक्कीच तुम्ही फक्त आणि फक्त मुलाखत कशी चांगली होईल आणि त्यातून तुमची निवड कशी होईल याकडे लक्ष देणे योग्य ठरेल. मित्र, तुमच्याकडे गुणवत्ता आहे, तुमच्याकडे शिकवण्याचं स्किल आहे, तुमच्याकडे विषयाचं ज्ञान आहे, तुमच्याकडे सुप्त गुण आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुमच्याकडे क्वालिटी आहे. आणि तुमच्याकडे जर चांगली क्वालिटी असेल तर फक्त मुलाखत कशी चांगली होईल याकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. आणि त्यातूनच तुमची निवड कशी होईल याकडे सुद्धा तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. बाकीच्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देऊ नका. तुमच्या मनातील जे काही निगेटिव्ह विचार असतील ते त्यावेळेस तुम्ही काढून फेकून द्या बाहेर. फक्त आपल्याला आपली मुलाखत कशा प्रकारे चांगली होणार आहे याकडेच लक्ष द्यायचं आहे. त्यासाठी तुमच्या लॉगिंग वर संस्था आल्यानंतर संस्थेच्या ठिकाणी होणारी निवड ही तुमच्या टेट मध्ये मिळालेल्या गुणांवर नसून तुम्ही दिलेल्या मुलाखती आणि डेमो वरूनच होणार आहे. आणि हे लक्षात घ्या, तुमच्या लॉगिंग वर ज्या काही संस्था आलेल्या असतील त्या संस्थेमध्ये तुमची जर निवड जर म्हणजे करायची असेल तर ते तुमच्या टॅटच्या गुणवत्तेवर होत नाही. तर ते कशावर होणार आहे, तर तुमचे जे काही मुलाखतीसाठीचे गुण आहेत त्या मुलाखतीसाठीच्या गुणावर होणार आहे. त्या मुलाखतीसाठी 15 गुण आहेत, अध्यापन कौशल्यासाठी 15 गुण आहेत, यापैकी तुम्हाला किती गुण मिळालेले आहेत त्या गुणांवरच तुमची निवड होणार आहे. म्हणून तुम्ही, आपल्याला आपलं अध्यापन कौशल्य चांगलं झालं पाहिजे, आपला पर्सनल इंटरव्ह्यू चांगला झाला पाहिजे आणि आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळाले पाहिजे याकडेच पूर्ण फोकस, पूर्ण लक्ष द्यायला पाहिजे मित्रो. हे सुद्धा इथं महत्वाचं आहे. तर या गोष्टी आपण आज लक्षात ठेवायला पाहिजेत. हे सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यावर आपण चर्चा केलेली आहे. आणि या मुद्दे जर आपण लक्षात घेऊन जर मुलाखतीसाठी गेलो तर निश्चितच आपली मुलाखत चांगल्या प्रकारे होईल आणि आपल्याला आपल्या निवडीपासून कोणीही रोखू शकणार नाही. कारण मित्र हो, बरेचसे असं म्हणतात की म्हणजे आता कसं आहे की वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. जेवढेही आपल्याकडे संस्था येतात त्या संस्थेमध्ये आपल्याला इंटरव्ह्यूला जायचं आहे. आणि प्रयत्नांती परमेश्वर असं म्हण आहे. आपण प्रयत्न करूया. प्रयत्न आपले जर विशिष्ट डायरेक्शन असतील आणि चांगल्या प्रकारे असतील तर आपल्या मनामध्ये कुठल्याच प्रकारचा असा निगेटिव्ह विचार येऊ देऊ नका. निश्चितच तुमची मुलाखत आणि अध्यापन जर चांगलं झालं तर तुमची सिलेक्शन संस्थेवाल्यांना विचार तुमचा करावा लागतो, काही प्रश्नच येत नाही. तर मला एक आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला आपण लाईक करा. तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे आपण जे असे एक मालिका लावलेली आहे, ती मालिका अशी आहे की मुलाखतीला जाता जाता आपण कुठल्या गोष्टी करायच्या आणि कुठल्या गोष्टी करायला पाहिजे नाही, या बाबतीत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून
आपले जे काही शिक्षक उमेदवार आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांच्यासोबत चर्चा करतोय. तर ठीक आहे, आजच्या या चर्चेला मी पूर्ण विराम देतो. पुनश्च आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. आजचा आपला हा दुसरा व्हिडिओ आहे. यानंतर सुद्धा आपल्याला ही जी मालिका आहे, जोपर्यंत निवड यादी येत नाही तोपर्यंत आपल्याला सुरूच ठेवायची आहे. आणि मला अपेक्षा आहे, म्हणजे अशी आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओचा नाही काहीतरी तर भरपूर फायदा होणार आहे. 100% फायदा आपल्याला या व्हिडिओचा निश्चितच मुलाखतीसाठी होईल अशी आपण अपेक्षा बाळगूया. ठीक आहे, मी आजच्या या चर्चेला पूर्ण विराम देतो. धन्यवाद.